नमस्कार मित्रांनो. या अखंड भारताचे स्वप्न 1000 वर्षांपूर्वी ज्या व्यक्तिमत्वाने बघितले, या अखंड भारताला एक वेगळी दिशा देण्याचे आणि एक वेगळी संरचना करण्याचे काम 1000 वर्षापूर्वी ज्या महान व्यक्तिमत्वाने दिले ते म्हणजे आर्य चाणक्य पंडित आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, चाणक्य पंडित कोण होते? तर चाणक्य पंडित हे त्यावेळेच्या जगातील सर्वात टॉपचे जे विद्यापीठ होते, नालंदा आणि तक्षशिला यापैकी एक असलेल्या तक्षशिला विद्यापीठाचे चाणक्य हे प्रोफेसर होते. त्या ठिकाणी अर्थशास्त्र आणि राजनीती ते शिकवायचे. त्यांचा जगातील अर्थशास्त्रावरती एक पारंगत असलेला कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ पण आता उपलब्ध आहे, ज्यामध्ये राजनीती आणि अर्थशास्त्राचे काही मोठे महाकाव्य त्यांनी लिहिलेले आहे. तर ज्या वेळेस सिकंदर हा भारतावरती स्वारी करण्यासाठी आला, तर सिकंदर त्याचं संपूर्ण सैन्य आणि त्याची बलाढ्य ताकद घेऊन भारताच्या नॉर्थ वेस्ट सीमेपर्यंत पोहोचला, पंजाब प्रांतापर्यंत. तर त्यावेळेस चाणक्य पंडित हे त्यावेळेसचे मगध साम्राज्य हे भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य होते. मगध हे त्यावेळेचे शक्तीचे केंद्र म्हणून ओळखले जायचे. तर तक्षशिला विद्यापीठातून चाणक्य पंडित हे मगधचे सम्राट धनानंद यांच्याकडे मदत मागण्यासाठी आले की संपूर्ण भारताला आपण एक छत्री अंमलाखाली आणावं आणि सिकंदरचा सामना करावा आणि सिकंदरला या भारतभूमीच्या आक्रमणापासून मुक्त करून त्याला पुन्हा पाठीमागे पराभूत करावं. या उद्देशाने चाणक्य हे तक्षशिला विद्यापीठातून मगध, ज्याला आपण आताचे बिहार म्हणतो, या ठिकाणी आले आणि धनानंदकडे त्यांनी मदत मागितली. परंतु दारू आणि जुगार यांच्या आहारी गेलेल्या धनानंदने चाणक्यांचा अपमान केला. धनानंदचा संपूर्ण खजिना हा चुकीच्या पद्धतीने खर्च करत होता. तर चाणक्यांनी त्यांना समजून सांगितले, परंतु धनानंदी त्यांचा अपमान केला आणि त्यांना राज्याच्या बाहेर हुसकावून लावले. तर ते अपमान करत असताना चाणक्य पंडित यांची शिका म्हणजे डोक्याची जी शेंडी होती ती सुटली. त्यावेळी चाणक्य पंडित यांनी शपथ खाली की या धनानंदचा संपूर्ण साम्राज्याचा रास केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि अखंड भारताला एक वेगळा मोठा महान सम्राट प्रदान करेल. तर हा धनानंदने केलेला अपमान सहन करत चाणक्य पंडित एका जंगलातून जात असताना त्यांना त्या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य खेळ खेळत असताना दिसले. तर ते एकदम राजाच्या पद्धतीने तो खेळ खेळत होते. तर त्यावेळेस चंद्रगुप्त यांनी एक वेगळ्या प्रकारे न्याय करून त्यांच्या साथीदारांना न्याय प्रदान केला होता. तर ही गोष्ट चाणक्य पंडित यांनी हेरली आणि त्यांना चंद्रगुप्त यांना सोबत घेऊन ते त्यांच्या घराकडे गेले आणि त्यांच्या घरच्यांसोबत सुसंवाद करून चंद्रगुप्ताला एक विशिष्ट विद्या जी पारंगत करण्यासाठी, राजनीतिज्ञ विद्या पारंगत करण्यासाठी चंद्रगुप्तांसोबत चाणक्य पंडित तक्षशिलाकडे गेले आणि यातूनच मुहूर्तमेढ रोवल्या गेली भारताचे महान साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्याची. चंद्रगुप्त मौर्य यांच्या आईचं नाव मौर्य होतं, त्यामुळे चंद्रगुप्तांनी स्थापन केलेल्या साम्राज्याला आपण मौर्य साम्राज्य म्हणतो. मौर्य साम्राज्य हे भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्यांपैकी एक म्हणलं जातं आणि चंद्रगुप्त मौर्यांच्याच काळामध्ये या भारताला अखंड भारताचा निर्मिती करण्यात आली होती. चंद्रगुप्त मौर्यांना विशेष ट्रेनिंग देऊन चाणक्यांनी धनानंदच्या जे मगध साम्राज्य होतं यावरती हल्ला केला आणि धनानंदची जी संपूर्ण सत्ता होती ती मुळासकट उकडून फेकली आणि अखंड भारताचा सम्राट म्हणून चंद्रगुप्त यांना घोषित केलं. तर त्यावेळेस धनानंद याची जी मुलगी होती दुर्धरा यांच्यावरती चंद्रगुप्त मौर्य यांना प्रेम झालं. तर ही गोष्ट त्यांनी चाणक्यांना यांना सांगितली. तर चाणक्यांनी त्या गोष्टीला विरोध केला. त्यावेळेस चंद्रगुप्त मौर्य यांनी चाणक्यांना एक वाक्य सांगितलं कि इस अखंड भारत का सम्राट बनने के लिए मुझे इतना त्याग ना करना पड़ता. तो त्यावेळेस चाणक्य पंडित यांनी उत्तर दिलं की महाराज, इस अखंड भारत का सम्राट बनने के लिए इतना त्याग ना करना पड़ता, तो हर कोई भारत का सम्राट होता. म्हणजे मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये जी लोक सक्सेस होतात तर त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान आणि त्यांचे प्रयत्न आणि त्यांचा संघर्ष हा इतरांपेक्षा वेगळा असतो, म्हणूनच ती लोक त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस होत असतात. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी इतिहासामधून कळते. हा विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी दुर्धराई गर्भवती राहिली, परंतु चंद्रगुप्त मौर्य यांना चाणक्य पंडित हे
अन्नामधून थोडे थोडे विष द्यायचे, कारण अचानक त्यांच्यावरती जर विष प्रहार झाला तर त्यांच्या शरीराला ते सहन झालं पाहिजे. परंतु एक दिवस चाणक्य पंडित यांनी त्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्या अन्नामध्ये थोडंसं विष टाकलं आणि ते विष गर्भवती असलेल्या दुर्धरा यांनी खाल्लं आणि त्यांच्या शरीराने ज्वार पकडला. तर यामध्ये दुर्धरा यांचा मृत्यू झाला आणि त्यातून त्यांचं पोट फाडून एका बाळाचा जन्म झाला. तर त्याचं नाव होतं बिंदुसार, कारण त्याच्या कपाळावरती विष प्रयोगामुळे बिंदू पडला होता, म्हणून त्या बाळाचं नाव बिंदुसार होतं. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य यांनी बिंदुसारचा राज्याभिषेक करून जैन मुनी भद्रभाऊ यांच्यासोबत कर्नाटक राज्यातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी जाऊन संन्यास घेतला. तर मित्रांनो, अशी होती चाणक्य पंडित आणि चंद्रगुप्त मौर्य यांचे त्याग, बलिदान आणि संघर्षाची यशोगाथा, ज्यातून जन्म झाला होता मौर्य साम्राज्य आणि अखंड भारताचा. भारत माता की जय. धन्यवाद.